आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मागील आठवड्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोट येथे हल्ला झाला होता आणि ह्या हल्ल्यासंदर्भात बोलण्यासाठी काल स्टुडिओमध्ये आपले वळे हे आपल्या स्टुडिओमध्ये आले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की मनुस्मृतीच्या विचाराने त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता आणि शिवप्रतिष्ठान हे RSS आणि भाजपचे एक शाखा असून त्यांनी एक अशा प्रकारे काही आरोप केले होते आणि त्या संदर्भात त्याचे खंडन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत शिवप्रतिष्ठानचे तालुका कार्यवाह अविनाश जाधव। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत झालेला हा भ्याड हल्ला हा कुठंतरी याच्यामध्ये शिवप्रतिष्ठान किंवा RSS भाजप हे जबाबदार आहेत, काय सांगाल याबद्दल? समाजामध्ये असे बोलणारे वक्ते किंवा असे लोक जे काम करणार आहेत त्यांची संख्या भरपूर आहे। सर ते जी घटना झाली यामध्ये कुठल्याही संघटनेचा किंवा गुरूंचा याचा कुठलाही यामध्ये हात नाही। काही लोकांना म्हणजे असं वाटतं की प्रत्येक वेळेलाच RSS किंवा भाजप किंवा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटना गोष्टीच्या पाठीमागे असतील, तर तसं काही नाही आहे। कारण कसं आहे, स्वामी समर्थांना मानणारा वर्ग त्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेरमध्ये लाखो ते कोट्यवधी त्यांचे अनुदान म्हणजे भक्तजनांचा मोठा संपर्क आहे आणि शेवटी कसं स्वामी समर्थ हे बहुतांश लोकांचे गुरु मानले जातात। त्यामुळं अशा लोकांना त्यांच्यावरती बोलणं हे चुकीचंच होतं आणि त्या बोलण्यातून झालेल्या गोष्टीमुळं म्हणजे त्याचा एक हे निघाला की लोकांच्या भावना काय असेल त्या बळकल्या आणि त्यांनी फक्त जे संभाजी ब्रिगेड पहिल्यापासून दुसऱ्यांना काळ बसण्याचं काम करतं हेच त्यांच्या वाटणीला आले असं मला या गोष्टी सांगावं वाटतं। प्रतिष्ठानच्या कामाच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? मुळात गुरुजींच्यावर बोलणं हे त्यांची पात्रता नाही सुद्धा लायकीसुद्धा नाही। गुरुजी म्हणजे एक हिमनगाचं टोक आहे आणि मुळात मी गुरुजींच्यावर 18 वर्षापासून काम करतोय। त्यामुळे गुरुजीने आत्तापर्यंत आम्हाला हातामध्ये काठी घ्या, तलवार घ्या, दगड घ्या असं काही सांगितलेलं नाही आणि जे जसे म्हणले की बाबा गुरुजीने आत्तापर्यंत व्यावसायिक आणि उद्योजक असंख्य आणि भरपूर लोक आहेत समाजामध्ये असे काम करणारे। एक धारकरी जर असेल तर त्या धारकऱ्याचं वागणं त्याचं कामाची पद्धत बघून त्याचा पूर्ण समाज किंवा त्याचं घर हे धारकरी म्हणून घेतं आणि संघटनेमध्ये एवढी मोठी ताकद आहे आणि मुळात भिडे गुरुजीने आम्हाला शिवाजी संभाजी रक्त गटाची पिढी तयार करायची आहे ह्या पद्धतीने आमचं काम चालतं। ह्यामुळं कोणीतरी उठावून सांगावं की मनुष्यतेचे लोक आहेत ते आत्तापर्यंत त्यांनी बुद्धिवादी स्वतःचे म्हणून घेतात। मी 18 वर्ष काम करतोय। गुरुजींनी मला कुठल्याही दंगलीमध्ये सहभाग कर हो दगडगे मार असं काही आम्हाला सांगितलेलं नाही। आम्हाला मी स्वतः एक व्यावसायिक म्हणून काम करत असताना गुरुजींनी सांगितलं की नोकरी कर, तुम्ही धंदा करा, त्या तुमच्याकडे स्किल आहे तुम्ही करू शकता। असे लाखो धारकरी जे व्यावसायिक चांगल्या प्रकारे करतात। दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ते काय म्हणणे की गडकोट मोहीम निघते ह्यामध्ये आपले कोण धारकरी म्हणजे ब्राह्मण समाज आहेत, तुम्ही मोहिमेत येऊन बघा, आम्ही तुम्हाला किती सांगू हजारोच्या संख्येनं ब्राह्मण समाज सुद्धा या गडकोट मोहिमेमध्ये सामील होतो। विविध एखाद्या गावाच्या पदापासून ते जिल्ह्याच्या पदापर्यंत विशिष्ट समाजाचे लोक ह्या गोष्टीमध्ये कार्यरत आहेत। संभाजी ब्रिगेडचं त्यांचं म्हणणं होतं की शिवप्रतिष्ठानचं नुसतं नाव ठेवलं पण त्यांच्या पद्धतीने काही काम नाही, पण खऱ्या अर्थानं मराठी समाजाचं किंवा सर्व समाजातील लोकांना एकत्रित करण्याचं काम हे संभाजी ब्रिगेड करते, काय सांगाल? मुळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानी संघटना स्थापन होऊन 38 वर्ष झाली। 38 वर्षापासून रात्रदिवस गुरुजी हे शिवाजी संभाजी पिढी तयार करण्याचे झटत असतात। लाखो धारकरी आत्तापर्यंत त्यांनी तयार केलेले आहेत। मी माझ्या 18व्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी मला 18 वर्ष पूर्ण काम करत असताना मी त्यांना त्याच्या अटीपाठीमागे भेटलेलं। मी गुरुजींचं काम बघत असताना म्हणजे गुरुजींनी कशा पद्धतीने काम केलं काय केलं आम्हाला आत्तापर्यंत गुरुजींनी चांगल्या गोष्टीच करा, कारण का समाजामध्ये काम करत असताना तुमचं चारित्र्य बघितलं जातं आणि जर चारित्र्य संपन्न असालच तरच तुम्हाला समाज स्वीकारला जातो। मुळात आता हे गुरुजींविषयी जे काय असं बोलतात की गुरुजींनी हे सांगितलं गुरुजींनी कुठल्याही गोष्टीचा त्यांच्याकडे पुरावा नाही। मुळात ते म्हणतात की मी गुरुजींना भेटलो, गुरुजींना मी विचारलं, गुरुजी म्हणजे कुठले लातूरचे होते, गुरुजींना मी अनेक प्रश्नांचा हे विचारलं। मला काय म्हणायचं आहे की गुरुजींच्या जवळ राहणाऱ्या लोकांना गुरुजी काय ते चांगल्या प्रकारे माहिती आहे। नागपूर शहरामध्ये
अनेक तुम्ही तसे उपक्रम केले, असे हो. कोणते उपक्रम तुम्ही केले काय सांगाल? आत्तापर्यंत शिवप्रतिष्ठानकडून ईश्वरपूरमध्ये धर्मवीर बलिदान मास संभाजी महाराजांचा, जे औरंगजेबानं त्याचा हलाल करून मारलं आणि त्याचे कुठं सुतक पाळावं म्हणून संभाजी रक्तकळश पीडित राहावे म्हणून आम्ही 30 दिवसाचा त्यांचा कार्यक्रम करतो. तसंच शिवराज्याभिषेक म्हणून एक आहे, तो तिथीप्रमाणे महाराजांचा आम्ही तो केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे गडकोट मोहीम, हे ईश्वरपूर चांगली संख्या आहे. आणि गडकोट मोहीममध्ये आम्हाला जे 4 दिवसाचे जे शिदूर दिले जाते, ज्ञानाचे जे धडे दिले जातात, ते मोठे अभ्यासक घेऊन तिथं आम्हाला ते सांगतात. शिवाजी महाराज काय होते, संभाजी महाराज काय होते, गडकोट कशा असतात, गडकोट काय करतात, या पद्धतीने त्यांना आम्हाला सांगितलं जातं. शिवप्रतिष्ठानचे असंख्य कार्यक्रम आहेत जे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली किंवा संघटनेच्या ह्याच्याखाली ते चांगले चालत जातात. मुळात संभाजी ब्रिगेडनं गुरूंच्या बोलणं हे चुकीचं आहे का. त्यांचे जे कथाकथित जे आजी माझे जे कार्यक्रम होते त्यांचे उद्योग आम्हाला माहितीच आहेत ना. लाखो रुपयाचे खंडणी गोळा करणे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणे, हे त्यांचा पारंपरिक व्यवसाय धंदाच आहे. तसं संघटनेमध्ये कुठलाही धारकरी काम करत असताना अशा आमिषापासून सदैव लांब राहूनच देशधर्माचं काम करतं. समाजामध्ये आता चाललेलं जे संपूर्ण समाज ढवळून निघण्याचे काम आहे, उदाहरणार्थ लँड जॅज चालू आहे, लव जॅज चालू आहे, धर्मांतराचा विषय चालू आहे, हे कधी संभाजी ब्रिगेड संस्था या गोष्टीवरती कधी ठामपणे बोलत नाही. आता लव जिहादला आम्ही जर बोलायला गेलो की ते त्याचा वेगळाच अर्थ करतात. लव जिहाद वगैरे तुम्ही ठेवलेली नावं आहात ते तुमच्या दृष्टिकोनात बघतात. तर तुम्ही समाजामध्ये बघा ना, आम्ही समाजात तळागाळामध्ये काम करत असताना आमच्या नजरेत असं असंख्य गोष्टींना आम्ही एका कुटुंबांना भेटलोय. आम्ही बऱ्याच मुली परत आणून दिले त्यांच्या आईवडिलांना. त्या गोष्टी आम्ही जवळून जाणल्यात, भोगल्यात, त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत. आम्ही तळागाळापासून काम करत असताना तुम्ही विशिष्ट लोकांना एक टार्गेट करून कायमस्वरूपी बोललं जातं. हे कशासाठी? समाजात दाखवायचं आहे त्या विषयात तुम्ही बोला ना. समाजाला मुळात मला असं म्हणायचं आहे की औरंगजेब, अफजल खान, शाहिस्ते खान जे त्यावेळेला महाराजांनी त्यांना मारलं असतील, काही ना काही प्रश्न ते त्यांच्या अनुयायी म्हणजे त्यांचे विचार अजून तर या संभाजी ब्रिगेडच्या नावाने जिवंतच आहेत ना. समाजामध्ये अशा आहेत, भरपूर लोक आहेत. तशी ह्यातलीच आहे. परवा तुमच्याशी काय बोलून गेले वक्तव्य, म्हणजे मुळात RSSचं काम काय चालतं, शिवप्रतिष्ठानचं काम काय चालतं, ह्याच्याशी काय देणं गेलं नाही. फक्त माझी पोळी कुठं भासता येत्या, मला काय बोलता येतं. अहो तुम्ही म्हणे की बॅड हल्ला, अहो कशाचा बॅड हल्ला? बाबासाहेब पुरंदरच्या तोंडावरती शाय मारली त्यावेळी तुम्हाला चांगलं वाटलं का? हे तुम्हीच उद्योग चालू केलेत ना. माणसांच्या भावना फक्त उसळून आलेल्या आहेत. एक लक्षात घ्या, तुम्ही जे म्हणता की हातामध्ये दगड काट्या पुस्तक दिली, अहो कालांतरानं दर पिढी सुधारली जाते आणि लोकांना सुद्धा कळाले की वाचनाशिवाय काय पर्याय नाही. आता माणसांच्या हजारो एकराच्या जमिनी होती त्या आता गुंठेवारीमध्ये आलेल्या आहेत. मग लोकांना सुद्धा अभ्यास करून पुढं जाणे गरजेचं आहे. आणि गुरुजीने आत्तापर्यंत लोकांना हे सांगितलं की व्यावसायिक व्हा, उद्योजक व्हा. आत्तापर्यंत गुरूंच्या नावाखाली बऱ्याच लोकांनी हे उद्योग केलेले आहेत गुरूंचं नाव घेऊन, की दंगल केली, काय केली. 18 वर्षामध्ये मी अविनाश जाधव सांगतो की मला गुरुजींनी कधी हातात दगड घे, कुठल्याही जातीचा दोष कर असं नाही. ज्या जातीचा करायचा म्हणजे कुठली जात, अखंड भारतावरती या हिंदुस्थानावरती विशिष्ट प्रकारची लोक हल्ला करतात. मी एक हिंदुस्थानवादी असून म्हणजे मी एक भारतीय आहे, मी एक अखंड हिंदुस्थानचा एक कार्यकर्ता, वारकरी, धारकर आहे. मी बोलणार ना माझ्या देशावरती, माझ्या घरावरती जर कोणी हल्ला केला तर मी बोलणार ना त्या विषयावरती. समाजामध्ये अशा लोकांनी ताळतंत्र बाळगावं, आपण काय बोलतोय आणि समाजामध्ये ज्या प्रतिक्रिया काय घेतल्या जातात. मुळात आम्ही हे केलं, आम्ही ते केलं म्हणण्यापेक्षा समाजाची दुःखतीनच काय ते बघा आणि त्या पद्धतीनं तुमचा कामाचा लेखाजोखा समाजापुढे ठेवा. आम्हाला छाती ठोकून घ्यायची काय गरज नाही की आम्ही हे केलं ते केलं. समाजाला माहिती आहे आजपर्यंत आम्हाला कधी आम्ही प्रसिद्धीच्या मार्गात बोललेलो नाही. कारण आज वेळ आली की तुम्ही गुरूंच्यावरती बोलला, संघटनेवर बोलला, म्हणून आम्हाला इथंपर्यंत द्यावं लागलं. इथून पुढे या गोष्टीची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. बऱ्याच वर्षापासून गुरुजी एक गोष्ट म्हणतात की अण्णाभाऊ साठे यांना साहित्यरत्न ही उपमा दिलेलीच आहे, भारतरत्न हे त्यांना उपमा द्या. मग गुरुजींची खूप वर्षापासून मागणी आहे. गुरुजींनी वेळोवेळी ह्या गोष्टी वरपर्यंत कळवलेल्या आहेत किंवा बोलणं झालं असेल. तर ह्या गोष्टी जे तुम्ही बहुतांश समाज म्हणता, तुम्ही माती बडकली म्हणता, मग ह्या अशा चांगल्या गोष्टी तुम्ही समाजामध्ये का सांगू शकत नाही? हे दुर्दैवच आहे ना. मग बहुतांशांची माती बडकवली कुणी? संभाजी ब्रिगेडनं का शिवप्रतिष्ठाननं? आत्तापर्यंत अशी कित्येक उदाहरणं देता येतील की आम्ही सांगतो बहुतांश समाजाला की आपण सर्व एक आहोत, आपल्याला एक राहिलं पाहिजे, एक काम केलं पाहिजे. तर आम्ही समाजाकाळात तळागाळापर्यंत पोहोचूनच काम करतो ना. आम्ही त्या समाजाला कधीही कुठल्या गोष्टीने डावलेलं नाही. कारण का
भारताचं संविधान हे सर्वांसाठी एक आहे. त्यात आम्हाला एकमेकांना तिने बांधून ठेवले ना. मग आमच्यासाठी संविधान श्रेष्ठच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं महान व्यक्तिमत्व आहे की त्यांनी एवढा अभ्यास करून ते संविधान देशाचं लिहिलं गेलं. आज अखंड देश न्यायपालिका व्यवस्था सगळं जे आता खासदार आमदार ज्या काही देशाच्या चांगल्या गोष्टी घडल्यात त्या सगळ्या संविधानाप्रमाणेच घडल्यात ना. नुसतं संविधान संविधान म्हणून घेण्यापेक्षा संविधानामध्ये बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय ठेवले ह्याचा अभ्यास करा. नुसत्या समाजामध्ये संविधानाचा कुठल्याही गोष्टीनं तुम्ही आता मला असं सांगायचं की मुळात बाबासाहेबांचं नाव घेऊन हीच लोक समाजामध्ये एक वेगळी प्रकारची ते निर्माण करतात असं मला मी जाहीरपणे गोष्टीचं समजतो. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.